याल तरी यार लागे याल तरे यार लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी पुरे मनाल तो वरी पुरे मनाल तो वरे हाळू हाळू चाला हाळू हाळू चाला कोणी कोणाचे ना बोला कोणी कोणाचे ना बोला
याल तरे यारे लागे आवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी तुका मने सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी पणंगा करो नमन कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंदनीय संत वैराग्याचे महामेरू संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा काल्याच्या प्रसंगी घेतला जाणारा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. आजची सेवा तुम्हा सर्व बांधवांच्या माता भगिनींच्या प्रेमास्तव माझ्याकडे आलेली आहे आणि या सप्ताहाचं निमंत्रण ज्यांनी मला दिलं ते माझे परमस्नेही ख्यातनाम कीर्तनकार एक परमार्थातील निष्ठावान असं व्यक्तिमत्व कमी वयामध्ये सुद्धा जे समाजामध्ये आदरणीय आहेत, पूजनीय आहेत आणि वंदनीय आहेत असे हरिभक्तपरायण सखाराम महाराज जाधव महाराजांनी हे निमंत्रण तुमच्या सर्वांच्या वतीने माझ्यापर्यंत पोहोचतं केलं. या पवित्र भूमीमध्ये शूलिभंजन पर्वत या पवित्र ठिकाणी त्यांनी या ठिकाणी भव्य आणि दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह घडून आणला आणि तुम्हा सर्व बांधवांना तुमच्या पोटाची तृप्ती आणि मनाची तृप्ती व्हावी यासाठी त्यांनी जे कार्य केलं त्या सखाराम जाधव महाराजांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. आमचे सखाराम महाराज जाधव म्हणजे आळंदीला मुलं घडवण्याचं काम करतात, मुलांना शिकवण्याचं काम करतात आणि एक सज्जन असं व्यक्तिमत्व आहे. ते व्यक्तिमत्व सज्जन आहे, लोकांना प्रेम देणार आहे. गिव्ह द रिस्पेक्ट अँड टेक द रिस्पेक्ट. प्रेम द्या, प्रेम घ्या, लोकाला मान द्या, लोक तुम्हाला सन्मान देतील. अशा प्रकारची त्यांच्या जीवनाची वाटचाल आहे. त्यांनी तुम्हाला सर्वांना इथं एकत्रित केलं 8 दिवस. एक एका होणी बळी अशी गुणवान मंडळी या ठिकाणी बोलवली. सर्व माझ्या गुणीजन बांधवांना महाराज मंडळीला प्रणाम करतो. त्यांच्या संस्थेतील मुलं तेही या ठिकाणी आहेत, उद्याचे भावी कीर्तनकार आहेत.
उत्कृष्ट असे मृदंगाचार्य आहेत. काय नाव बाळ? श्याम महाराज. छान. ज्यांनी आता गोड अशी चाल गायली, हरिभक्तपरायण किशोर महाराज आणि नकुल महाराज. गोड अशी चाल झालेली आहे. तसं पाहिलं तर एकाहुनी बळी अशी गुणवान मंडळी या ठिकाणी आहेत. माझे परमस्नेही हरिभक्तपरायण बाबासाहेब महाराज शिंदे या ठिकाणी आहेत. गेल्या 24 वर्षापासून माझ्यासोबत ते फिरत आहेत. त्याचबरोबर हरिभक्तपरायण हनुमान महाराज येवले तेही गेल्या 24 वर्षापासून माझ्यासोबत फिरत आहेत. आज त्यांना कीर्तनाची सेवा असल्यामुळं हनुमान महाराज येऊ शकले नाहीत. असो बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही सर्व बांधवांनी आमच्या सकाराम महाराजाला खूप चांगली साथ दिली, त्यांच्यावर प्रेम केलं. आता मला काय तुमची कुणाची नावं माहीत नाहीत. तुम्हा सर्व बांधवांना आणि पुजारी बाबा विशेषतः तुम्हाला, ज्या ज्या माझ्या बांधवांनी या सप्ताहासाठी सहकार्य केलं, त्या सर्व माझ्या बांधवांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. विठाला तुम्ही भाग्यवान आहेत. भाग्य तरी नो हे धनपुत्रदारा, निकटवास बरा संतापायी. अहो इथं येणं, कथा कीर्तन ऐकण्यासाठी येणं, सत्संग घडणं हेच खरं भाग्य आहे. जसा भंडारा डोंगर पवित्र आहे, प्रसिद्ध आहे, आणि तसाच हा शूलिभंजन पर्वत सुद्धा, हा डोंगर सुद्धा पवित्र आहे आणि प्रसिद्ध आहे. विठ्ठल जनार्दन स्वामीच्या कृपा आशीर्वादाने नाथ बाबांना जो भगवान दत्तात्रयांचा साक्षात्कार झाला, आणि तीही पवित्र भूमी आहे बांधवांनो. हो, आणि या पवित्र भूमीमध्ये तुम्ही या ठिकाणी आलात, याच्यापेक्षा दुसरं भाग्यच कोणतं नाही. भाग्यवंत आणखीन भाग्यवान कोणाला म्हणायचं ते प्रमाण आलंय. भाग्यवंत म्हणतया शरण गेले पंढरीराया. जे भगवंताला शरणांगती करतात, जे देवाचे भक्त बनलेले आहात, आणि त्यांना एक भाग्यवान म्हटलेले. म्हणजे या ठिकाणी नाथांचा एक प्रसिद्ध अभंग आहे बांधवांनो. बहुतेक सर्वांचा पाठ आहे तो. मी त्या अभंगावर अनेक कीर्तनं केली. अवघे त्रैलोक्ये आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभत असे. अत्यंत प्रसिद्ध असा हा अभंग आहे. ऐका लक्ष देऊन बांधवांनो, माता मावल्यांनो. हा अभंग एकनाथ महाराजांनी, नाथबाबांनी याची रचना कधी केली लक्षात ठेवा.
इथं ज्यावेळेस भगवान दत्तात्रयांचा साक्षात्कार झाला गुरुकृपेने, आणि त्यावेळी त्यांच्या मुखातून शब्द निघालेले आहेत, अवघे चित्रलोक्य आनंदाचे आता. इतकी अनुभूती आल्यानंतर हे वाक्य त्यांच्या मुखातले, विठाला विठाला. म्हणले आम्ही आता कुठेही जरी गेलो तरी आनंदच आहे सगळा, कुठं गेलो तरी सदा आनंद आहे. का? चरणी जगन्नाथा चित्त बाबांना आलेली अनुभूती कसली अनुभूती? आनंदाची अनुभूती. ती या ठिकाणी भगवान दत्तात्रयाची कृपा झाल्यानंतर, साक्षात्कार झाल्यानंतर ते आनंदाच्या मस्तीत येऊन म्हणतात, अवघे चित्रलोके आनंदाचे आता. का? चरणी जगन्नाथा चित्त ठेले. हो. आणि इथल्या अनुभूतीचा जो काय आतला आनंद आहे तो बाहेर पडलेला आहे. हो. आणि म्हणून ते म्हणतात आम्ही कुठं गेलो तरी सदा आनंद आहे. विठ्ठल. आज सगळं जग आनंदाच्या शोधात आहे बांधवांनो. सगळे लोक आनंदाच्या शोधात आहेत. आपण जर जगाकडे पाहिलं तर आवारे सर, काही माणसं पैसा नाही म्हणून परेशान आहेत, पण काही माणसं अति पैशामुळं परेशान आहेत. ठेवायचं कुठं? काही माणसं पद नाही म्हणून परेशान आहेत, काही माणसं पदामुळं परेशान आहेत, काही माणसं पोरं नाही म्हणून परेशान आहेत, काही माणसं पोरामुळं परेशान आहेत, काही माणसं काय खावं म्हणून परेशान आहेत, काही माणसं काय काय खावं म्हणून परेशान आहेत. लक्षात. परेशानीतून माणूस कधी मुक्त होतो? परमात्मा मिळाला, आत्मसाक्षात्कार झाला, स्वस्वरूपाची ओळख झाली तरच माणूस परेशानीतून मुक्त होतो. तेने विना जीवा सुख नाही. जगद्गुरु तुकोबरांनी सांगून टाकलंय, आपला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. या जगातलं तुम्ही काही बी मिळवा,
सत्य जर नाही सापडलं, सत्य हा भगवान आहे, सत्याचा स्वभाव आनंद आहे. हो, पण जीवनामध्ये एका भगवंताला सोडून जगातलं काही बी जरी मिळवलं तरी आनंदाची तुमची गाठ नाही. आणि म्हणून नाथ बाबा आपल्याला स्वतःला आलेली अनुभूती जगाच्या पुढे मांडतात की आम्हाला जो आनंद झाला आहे तो मिळाला, तो मिळाला म्हणणे. आणि म्हणून आपल्याला सुद्धा बांधवांनो, आत्मसाक्षात्कार जोपर्यंत होत नाही, स्वस्वरूपाची ओळख होत नाही, खरा परिचय झाला, माणूस परेशानीतून मुक्त झाला. आणि म्हणून परेशानीतून मुक्त व्हायचं असं तर परमात्माच मिळाला पाहिजे. देव दिसणं वेगळं, देव कळणं वेगळं, देव मिळणं वेगळं. मंदिरात गेलो तो देव दिसतो, कथा कीर्तनात आलो तो देव कळतो, प्रत्यक्ष भक्तीला सुरुवात झाली आणि संत कृपा झाली तर देव मिळतो. आणि मिळाल्यानंतर झालिया दर्शन एक वेळा, झालिया दर्शन एक वेळा, झालिया दर्शन एक वेळा, झालिया दर्शन एक वेळा. मागील परिहार पुढे नाही शिरा, मिळणं, आत्मसाक्षात्कार होणं, आत्मदर्शन हे खरं दर्शन आहे. आणि म्हणून जीवनामध्ये आत्मदर्शन एकदा झालं, स्वस्वरूपाची ओळख झाली, आय एम आत्मा ब्रह्म, मी आत्मा आहे, मी सच्चिदानंद आहे, हा बोध झाला, अवघे चित्रलोकी आनंदाच्या ताई, मग आनंदाची मस्ती आहे. आणि त्या आनंदाच्या मस्तीला प्राप्त होण्यासाठी सत्संगात यावं लागतंय. कारण संताविन प्राप्ती नाही, आयशे वेद देती ग्वाही. हो, जीवनामध्ये बांधवांनो प्रत्येक माणूस आनंदाच्या शोधात आहे, पण आत्मदर्शन झाल्याशिवाय या जीवाचं कल्याण होत नाही, भय जात नाही, शोक जात नाही, चिंता जात नाही, दुःखही संपत नाही, आणि जन्ममरणातूनही माणूस सुटत नाही. आणि म्हणून जीवनामध्ये आपल्याला जर परमोच्च आनंद हवा असेल, आनंदाची मस्ती हवी असेल, तर गोपाळ कृष्णाने सुद्धा आपल्या सवंगड्याला सांगितलंय, तुम्ही माझ्या मागे या. याल तरी या रे नागे, 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 याल
याल तरे यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. भगवंताचं मनोगत जगद्गुरु तुकोबरायांनी मांडलंय या अभंगामध्ये. याल तरे यारे लागे, तुम्हाला यायचंय तर आमच्या मागे या. हे पहा, काही गोपाळगडी म्हटले असावेत, भगवान तुमच्या मागं आलं तर आमचा काय फायदा. माणसं फायद्याचं विचारतात. ले काय फायदा आहे दुसऱ्या चरणात. आजी देतो पोटभरी, 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 आजी आमचा काय फायदा, असं काही गोपाळगडी म्हटले असावेत. म्हणले आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल तोवरी. आज तुम्हाला पोटभर देतो, तृप्त करतो म्हणले. हे पहा, संसार किती बी मोठा करा, अतृप्तीच आहे, तृप्ती नाही. आणि कुणीही सांगावं या भारत देशातल्या एखाद्या माणसाने माझा संसार पूर्ण झाला, जो अपूर्ण आहे त्याला संसार म्हणायचं, आणि जो पूर्ण आहे त्याला परमार्थ म्हणायचं. परमार्थात फळ आहे. कसलं फळ आहे? आनंदाचं फळ आहे. लक्षात ठेवा, जो आपल्याला मागं सारतोय, जो परिवर्तनशील आहे, ज्याची वाटचाल विनाशाकडे आपल्याला मागं सारतोय, त्याला संसार म्हणायचं. जे अज्ञान आहे, ज्याच्यामुळं मोह आहे, लोभ आहे, क्रोध आहे, अहंकार आहे, ज्याच्यामुळं आपल्याला या दोषामुळं दुःख होतंय, तो अज्ञान रूपी एक संसार आहे. आणि शंकराचार्याने सांगितलेला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननम. आम्ही ज्याच्यात राहतो तो एक संसार आहे. घरं दारं शेती बाडी डबे डुबे गाडगे मडके झाडं झुडपं ही माणसं, हा एक संसार आहे. ही भगवंताने आपल्या जगण्याची व्यवस्था केली बाबा. आणि हा वाईट नाही, हा दुःखही देत नाही, हा फक्त दुःखाला निमित्त आहे. दुःख देणारा संसार मनात आहे. माझं माझं माझं, हा ज्ञानरूपी संसार जीवाला दुःख देतोय.
आणि शंकराचार्याने सांगितलेला पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू हा एक संसार. जीवनामध्ये संसार तुम्ही कितीही मोठा करा, तृप्ती नाही आहे. संसारामध्ये माल आहे आणि परमार्थामध्ये मालक आहे. माल किती बी मिळू द्या, तृप्ती नाही आहे. अरुण शेठ, मालाच्या मागं जी माणसं पळतात ते अतृप्त असतात. त्यांचं समाधान नुसतं पैशाच्या मागं पळणाराचं परमार्थ जर नसेल तर समाधान गायब असते. माल हा पैसा आहे, मालक हा परमात्मा आहे. माल मिळाला आणि मालक नाही मिळाला, समाधानाची माणसाची गाठ नाही. हो, आपल्याला मालाची बी गरज आहे, जगण्यासाठी मालाची गरज आहे. पण केवळ आपण जगण्यासाठी आलो नाहीत. जागृती आली पाहिजे, मालक मिळाला पाहिजे आणि जन्म मरण रूपी चक्रातून सुट्टी झाली पाहिजे. परमोच्च आनंद इथंच मिळाला पाहिजे. हो, म्हणून एकीकडं धन आहे आणि एकीकडं समाधान आहे. तुम्हाला धन पाहिजे का समाधान पाहिजे? आज 12 लोकांना धनच पाहिजे, समाधान त्याच्यामुळं गायब झालंय. लक्षात ठेवा, धनाने तुमची परिस्थिती ठीक होईल. धनाने परिस्थिती ठीक होते आणि परमार्थात आल्यावर, आत्मज्ञान झाल्यावर, ब्रह्मज्ञान झाल्यावर आपली मनस्थिती ठीक होते, आनंदाची मस्ती येते. म्हणून जगण्यासाठी प्रपंचाचा खटाटोप आहे बांधवांनो, आणि जागा होण्यासाठी परमार्थाचा खटाटोप आहे. आपण कोण आहेत, कुठून आलोत, कुठं जायचंय, काय करायचंय, शेवटी काय, देवाचं माझं नातं काय, माझं स्वरूप काय, माझं सामर्थ्य काय, माझा स्वभाव काय, या प्रश्नाची उत्तर मिळणं ही जागृती आहे. आणि म्हणून तुकोबरायांनी मनोगत व्यक्त केलंय. गोपाळ कृष्ण म्हणतात, तुम्ही माझ्या मागा या गोपाळगाड्यांनो, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. म्हणले आम्ही येतोच, पण कसं यावं? Oh
कसं यायचं म्हणले हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, शांततेच्या मार्गाने या. हो, शांती म्हटलं की नाथबाबाचं नाव पुढे येतं. वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबरायांचं नाव पुढे येतं. प्रेम म्हटलं की नामदेव महाराजाचं नाव पुढे येतं. प्रेम आणि कर्मप्रधान जीवन म्हटलं की सावता महाराजाचं, गोरोबा काकाचं जीवन पुढे येतं. गुरुनिष्ठा म्हटलं की निळोबरायचं नाव पुढे येतं. आणि ज्ञान म्हटलं की ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. हे ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. आणि या ज्ञानेश्वरांनी माऊलींनी सांगितलंय, काय सांगितलंय, कसं बोलावं हे सांगितलंय. तैसे साचानी मवाळ मितले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबराय म्हणतात, बोला, लोकाच्या हिताचं बोला, बोला, खरं बोला, बोला पण मापक बोला, फाजील बडबड करू नका. बोला, कुणाचं अंतकरण दुखावणार नाही असं बोला. मथुरावाणी ओटी प्रमाण खूप छान आहेत, गोड आहेत आणि चाली खूप छान लावल्या. म्हणून हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, आणि बोलायचं असेल तर खरं बोला, लोकाच्या हिताचं बोला, मापक बोला, कुणाचं अंतकरण दुखवणार नाही असं बोला. बोलण्याला फार मोठं महत्त्व आहे बरं. चेअरमन बाप्पा, मागे 20 वर्षापूर्वी एकदा खासदारकीच्या इलेक्शनमध्ये अफाट जनसमुदाय समोर पाहून एक उमेदवार थोडा बराळला. म्हणजे 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बोलता बोलता भाषण करताना ते म्हणले, हा जो जनसमुदाय जमलेला आहे याच्यातली अर्धी माणसं मूर्ख आहेत. म्हणले मला मागच्या वेळेस पाडलंय म्हणली.
मूर्ख म्हटल्याबरोबर जे बसलेला जनसमुदाय होता, प्रत्येक जण आपल्याला मूर्खात मोजायला लागला. म्हणले अरे म्हणले आपल्याला मूर्ख म्हणला. सभा संपल्यावर लोकांनी तेवढाच एक शब्द ध्यानात ठेवला, म्हणजे येईल का आता निवडून. म्हणले 2-3 दिवसांनी दुसऱ्या उमेदवाराची सभा. तो कामं करीत नसायचा, पण बोलणं मात्र गोड होतं, भाद्र होतं बोलण्यात. आणि त्यांनी विचारलं, म्हणले काय म्हणला? अहो म्हणले सगळ्या लोकांना मूर्ख म्हणला. म्हणले अर्धे लोक मूर्ख आहेत म्हणला. तर त्यांनी तो धागा पकडला. आता 2-4 दिवसांनी सभा होती. आता माणसं सभेला आवाऱ्यासर तेच असते, फक्त गाड्या बदला. त्यात पैसे देणारे गाडीचे मालक बदलत. आणि तो अफाट जनसमुदाय 2-3 दिवसांनी पाहिल्यानंतर याने भाषण केलं, हा जो जनसमुदाय जमलेला आहे, ही सगळी ही जी अर्धी माणसं आहेत याच्यातली ती ज्ञानी आहेत. ज्ञानी म्हणल्याबरोबर टाळ्याचा खडखडाट झाला. बघा म्हणले मूर्ख तर नाही म्हणला. म्हणले मूर्ख म्हणणारं पुन्हा पडलं, आणि ज्ञानी म्हणणारं काम न करता पुन्हा निवडून आलं. आता खरं सांगा बाबा, पुजारी बाबा, पहिला काय म्हणला? अर्धे मूर्ख म्हणला. म्हणजे त्यांनी सुद्धा अर्धे ज्ञानीच केली होती. सगळ्याला मूर्ख म्हणला का देऊ? याच्यातले अर्धे माणसं मूर्ख आहेत म्हणला होता, म्हणजे अर्धे त्यांनी ज्ञानीच केले होते. बरं, दुसरा काय म्हणला? अर्धे ज्ञानी आहेत, म्हणजे ह्यांनी सुद्धा अर्धे मूर्खच केले होते. दोघांचं बोलणं एकच होतं, पण मूर्ख हा शब्द अंतकरणाला घाव घालून गेला आणि पुन्हा पडावं लागलं. तर शब्द हे शस्त्र आहे, ते जपून वापरलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून हळूहळू चाला. आपल्याला जर परमोच्च आनंद हवा असेल ना, आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आहे ना, हळूहळू चाला. कोणी कोणाशी न बोला. आणि बोलायचं असं तर आता सांगितल्याप्रमाणे बोला. म्हणजे आणखीन काय करावं लागलं?
छान. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. आसार टाका बांधवांनो, सार मिळालं पाहिजे आपल्या जीवनात. संसार हा आसार आहे. भगवान परमात्मा सार आहे. शेंग असते बाबा, शेंग. शाणी माणसं शेंगा ज्यावेळेस खातात त्यावेळेस त्या फोडून खातात, टरकलं फेकून देतात, बरोबर आहे. पण लहान मुलगा शेंगाच्या ढिगाऱ्यावर गेला समजा घरात, तो कसा खाईल? रांगत रांगत गेल्यावर 4-2 शेंगा धरील मुठीतून, सगळ्या तोंडात कोचील. आणि मग ज्यावेळेस तो चोथा होईल आणि त्यावेळेस तो खोकायला लागतो, वकायला लागतो. आई पाहते, आईच्या लक्षात येतं की ह्याने काहीतरी खाल्लं आहे. आई पळत येते, एका हाताने त्याचं मानकोट पकडते आणि एका हाताचं एक बोट त्याच्या घशामध्ये घालते आणि सगळा चोथा काढते. ते टचून रडतं, सगळं तो चोथा पडतो. सकाळी पिलेलं दूधसुद्धा बाहेर येतं. ते लेकरू रडतंय. का रडलं? टचून टरकलं त्याच्या घशामध्ये अडकलं. तसं जीवनामध्ये बांधवांनो, माता मावल्यांनो, राहा संसारामध्ये, पण अडकू नका, गुंतू नका. तन संसाराकडे लावा, पण संसारात राहून सुद्धा मन भगवंताकडे लावा. आणि मग अवघे चित्र लोके आनंदाच्या ताई. तनासाठी प्रपंच आहे, मनासाठी परमार्थ आहे. मन ठीकठाक करण्यासाठी सगळा खटाटोप आहे. हो, आज लोकांची परिस्थिती ठीक आहे, खाण्यावाचून कोणी मरत नाही. उलट माणसं खाऊन खाऊन मरायला लागली. खाण्यावाचून कोणी मरत नाही. परिस्थिती ठीक आहे, पण मनस्थिती ठीक नाही. का? सत्यापासून माणसं दूर गेली, सद्विचारापासून माणसं दूर गेली, कथा कीर्तनापासून माणसं दूर गेली, ज्ञानेश्वरी गात्यापासून माणसं दूर गेली. आणि म्हणून मोठा संसार असणारी माणसं सुद्धा जी दूर गेली ती बेचैन झाली. आणि म्हणून तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. घर सापडला पाहिजे, संसारात राहून आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे. आणि असं जर घडलं, समजायचं तुमच्या जीवनाचं कल्याण झालं. विठोप्पा रुक्मा या अभंगाचा थोडक्यामध्ये भावार्थ सांगण्याचा मी प्रयत्न केला. या बाबा
विठ्ठल बाराने आपलं कीर्तन संपलेलं आहे. अभंगाचा भाव मी तुमच्या पुढं मांडला आहे व 4-2 लीला सांगायच्या आणि शेवेला पूर्णविराम द्यायचा. हे पहा, हा काला काय आहे? काला ही राष्ट्रीय एकात्मता आहे. जीव ब्रह्म ऐक्य होणं हा काला आहे. जीवाला देवत्वाची अनुभूती येणं, हा परमोच्च आनंद प्राप्त होणं हा खरा काला आहे. आज जीव स्वतःला विसरलाय. ऐका बांधवांनो, लक्ष देऊन. जीव आनंदाच्या शोधात आहे. रात्रंदिवस माणसं आनंदाच्या शोधात पळताय. संत म्हणतात आम्हाला आनंदाचा लाभ झालाय. मी मगा सांगितलं नाथांचा अनुभव. अवघे चित्र लोक आनंदाच्या. आणि या जगामध्ये तिसरा एक वर्ग आहे, भगवंत. आणि तो भगवान सच्चिदानंद आहे. आनंद हा त्यांचा स्वभावच आहे. देव म्हणजे काय? देव म्हणजे सत्य, देव म्हणजे आनंद. देवाचं दुसरं नाव आहे आनंद. आनंद अद्वय नित्य निरामय एकांत योगिया आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे. आमचा भगवान आनंद हा त्याचा स्वभाव आहे. लक्षात ठेवा बांधवांनो, माता मानवांनो, देव म्हणजे आनंद. आनंदाचा कंद उभा सखा पांडुरंग. आनंदाचा कंद उभा सखा पांडुरंग. छान प्रमाणे यायला लागलेत. आनंद वाटतोय. काला जीव ब्रह्म ऐक्य होणं, जीवाला आपल्या देवत्वाची अनुभूती येणं. थोडक्यात आत्मानंदामध्ये जीव आत्मानंदाच्या मस्तीत राहणं. समजायचं तुम्हाला काला मिळालाय. ऐका, या स्थूल शरीराला सुद्धा काल्याची गरज आहे. दूध चपातीचा काला ह्या शरीराला गरज आहे त्याची. वरण चपातीचा काला या स्थूल शरीराला त्याची गरज आहे. भाजी भाकरीचा काला हा एक काला आहे. पण भाजी भाकरीचा काला मिळाला, दूध चपातीचा काला मिळाला, वरण चपातीचा काला मिळाला तर हे स्थूल शरीर पुष्ट होत असतं. या शरीराला या काल्याची गरज आहे. पण या शरीराच्या आत एक दुसरं शरीर आहे, त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात.
आणि या सूक्ष्म शरीरामध्ये बांधवांनो मन हे प्रधान आहे, मन प्रधान आहे. आणि या मनाला स्थिर करण्यासाठी, मनाला समाधान प्राप्त होण्यासाठी हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाची गरज आहे, ध्यान धारणेची गरज आहे, मेडिटेशनची गरज आहे. आणि मग हे मन एकाग्र होतंय, निर्मळ होतंय, समाधानाकडे याची वाटचाल होते. आणि तिसरं एक शरीर आहे, त्याला कारण शरीर म्हणतात. आणि हे कारण म्हणजे अज्ञान, आणि अज्ञान घालवण्यासाठी ब्रह्मज्ञानाचा काला, या कथा कीर्तनाची गरज आहे. लक्षात ठेवा. म्हणजे या शरीराला, स्थूल शरीराला सुद्धा काल्याची गरज आहे. सूक्ष्म शरीराला, मनाला ठीकठाक करण्यासाठी सुद्धा हरिनामाची गरज आहे. हा त्याचा खुराक आहे. आणि जे अज्ञान तुम्हाला दुःख देत आहे, दुःखाच्या गर्तेत टाकतंय, बेचैन करतंय, हे अज्ञान घालवण्यासाठी ब्रह्मज्ञानाचा काला, कथा कीर्तनाची गरज आहे. विठ्ठल उगत 2-4 लीला सांगायच्या तर तुम्हाला सोडून द्यायचं. आपल्याला सर्वांना माहीत आहे, आपण गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमामध्ये कृष्ण परमात्म्याचा जन्म कसा झाला हे माहीत आहे. आता काल्यामध्ये आपण एवढंच पाहायचं आहे की भगवंतावर सुद्धा संकट आली. कृष्ण परमात्म्याचा जन्म कुठं झाला? जेलमध्ये. जेलमध्ये म्हणजे कृष्ण परमात्म्याला सुद्धा संकट आलं, ते बी भयान आलं. जेलामध्ये जन्म झालाय. प्रभू श्रीरामाला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. प्रभू श्रीरामावर सुद्धा संकट आहे. म्हणजे आपण एवढं लक्षात घ्यायचंय की देवावर सुद्धा संकट आलीत, आणि आपल्यावर थोडं आलं तर बिघडलं काय? काहूर असतं, काहूर बाप्पा, काहूर असतं. किती दिवस राहतं काहूर? अवघं 10-20 मिनटं खेळ करतं, कोणाचे पत्र उडीतं, कोणाचे चप्र उडीतं, दाणात दिन करून टाकतं. पण 10-20 मिनटाचा खेळ असतो ते, पण ते थांबत नाही, निघून जातं. तसं संकट येत असतं. संकट हा पाहुणा आहे आणि आनंद हा घर मालक आहे. लक्षात ठेवा. पाहुणा किती दिवस राहतो? राहून राहून हा लय लापट पाहुणा असला तर 7-8 दिवस राहील. पण पाहुणा सहसा राहत नाही, येतो, एखादा मुक्काम करतो, निघून जातो. लय लापट असला 7-8 दिवस, पण तो शेवटी जातो. तसं दुःख हा पाहुणा आहे आणि आनंद हा घर मालक आहे. प्रभू श्रीरामावर संकट आलं, गोपाळ कृष्णावर संकट आलं. आपण हे लक्षात घ्यायचंय. प्रारब्ध कर्माने, आपल्या अज्ञानाने संकट येणार, पण त्या संकटाने व्यतीत व्हायचं का नाही हे आपण ठरवायचे. विठ्ठल पण आजपासून हे लक्षात ठेवा, दुःख हा पाहुणा आहे आणि आनंद हा घर मालक आहे. आनंदाच्या मस्तीत राहिलं पाहिजे. का? संकट येत असतं, जात असतं. काहूर येतं, 10-20 मिनटं खेळ करून जातं. तसं जीवनामध्ये बांधवांनो, कृष्ण परमात्म्याच्या जीवनात सुद्धा संकट आली. स्वतः कृष्ण परमात्म्याने आपल्या पित्याला वसुदेवांना सांगितलं, मला गोकुळाला नेऊन
गोकुळामध्ये पोहोचत केलं. सगळ्या गोकुळामध्ये आनंदी आनंद झाला. गोकुळच्या सुगा आनंद पडणार नाही रे का. बाळकृष्ण गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. सगळा आनंदी आनंद झाला. बालवयामध्ये कृष्ण परमात्म्याने काय केलं. कागबगरिटा मारिले बाळपणी अवघी दैत्यकानी बुडविली. बाळपणीच काही राक्षस मारले. 6व्या दिवशी पुतना मावशीचा घात केला. पुतना मावशीच घात करायला आली होती. विडा उचलला होता तिने कंसाचा. मी कामच करते म्हणते. पण हे बाळ काय आपल्या बाळासारखं नव्हतं. उलट त्याला चैन पडा नाही गिराय कवा तावडीत येते. आणि शेवटी आता लय आपल्याला रंगून सांगायला वेळ नाही. 6व्या दिवशी जी पुतना आली होती ना, स्तनामध्ये विष भरून आली होती. आणि विडा उचलला होता, मी काम करणार आहे त्या बाळाचं. पण बाळाला चैन पडेना, झोप येईना. त्या पुतनेने त्या बाळाला यशोदेला खोटं नाटं सांगून मांडीवर घेतलं आणि स्तनपान करायला सुरुवात केली. त्या बाळाला सगळं कळत होतं. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असणारा भगवान परमात्मा, त्याला काय कळत नाही. हो, शेवटी जे व्हायचं ते झालं. विष तर प्राशन केलंच, पंचप्राण खेचून घ्यायला सुरुवात केली. पुतनेच्या लक्षात आलं ही बाळ काय आता सोडित नाही. ती ढकलायचा प्रयत्न केला. म्हणले आता ढकलला तरी उपयोग नाही. शेवटी धाडकन ती पुतना पडली. पण पुतनेला सुद्धा मुक्ती दिली. हो, तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देतान मनसी पात्रा पात्र, कैवल्याशे पवित्र वैरी आहे दिदली. बघा, आणि त्यावेळेपासून मन पडली पुतना मावशी. लटकं प्रेम, कृष्ण परमात्म्यावर लटकं प्रेम करून आधी. म्हणून आजही म्हणतात लय पुतनेसारखं प्रेम नको दाखवू. विठ्ठल सवंगड्याला सांगितलं, म्हणले तब्येती चांगल्या बनवा तुम्ही. व्यायाम करायचं काम तुमच्याकडं, खाऊ घालायचं काम आमच्याकडं. आज माणसं व्यायामात कमी पडली. शरीर संपत्ती बाबा हे बेसमेंट आहे. शरीर जर चांगलं असेल तर पुढचं सगळं चांगलं आहे. शरीर जर चांगलं नसेल तर माणूस काहीच करू शकत नाही. ऐका, शरीर संपत्ती ही बेसमेंट आहे. हा माझा विचार तुम्ही हृदयात ठेवा बांधवांनो. शेवटपर्यंत हृदयात ठेवा. तुमचं कल्याणच झालं म्हणून समजा. शरीर संपत्ती ही बेसमेंट आहे. काय मिळवायचं या शरीराने? स्वाभिमानाने जगण्यापुरता पैसा मिळवायचा आहे, तोही कष्टाने आणि नीतिमत्तेने मिळवायचा आहे पैसा. पण जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचारी वेच करी. कष्टाने नीतिमत्तेने मिळवा आणि अतिसुद्धा मिळवू नका. हो, एकदा का माणूस नुसता त्या पैशाच्याच मागं लागला, देवापासून शास्त्रापासून दूर जातो आणि त्याची हाय हाय संपत नाही. हा मोह त्याला दुःख देतो.
आणि परमार्थात जर ती व्यक्ती आली तरच मोहाचा क्षय होतो, मोक्षाचा परमोच्च आनंद इथंच मिळतो. काय मिळवायचंय? स्वाभिमानाने जगापुरता पैसा मिळवायचा, आती सुद्धा नको या मताचा महाराज आहे मी. बांधवांनो, तुम्हाला सर्वांना माहीत नसेल, गर्व म्हणून नाही, मी या पवित्र भूमीमध्ये माफी मागून सांगतो, 38 वर्ष झालं मी रात्रंदिवस कीर्तन करत फिरतोय, पण माझ्या जिंदगीत मी कोणाचं डिझेलसुद्धा घेतलं नाही, स्वतःचे पैसे घालून. पायावर जर कोणी पैसे ठेवले ते सुद्धा मी घेतले नाही. ज्ञानदान करायचे ना जनतेला, माझ्या बांधवाला, माझ्या माता मावल्याला मला जागृती द्यायची ना, तर स्वाभिमानाने जगण्यापुरतं कष्टाने नीतिमत्तेने आपलं आपण मिळवायचं आणि हे ज्ञानदानाचं कार्य करायचं आहे. नाही शिवलो मी कोणाच्या पैशाला. साधू संताला सांभाळा, मी देऊ नका म्हणत नाही, गुणवानाला सांभाळा, मी देऊ नका म्हणत नाही, पण जो अतिरेक चालला आहे महाराज मंडळीचा ठराव 40,000, 51,000, 35,000, हे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये बसत नाही. यांना सांभाळा, पण यांनी किती घ्यावा याचं भान ठेवावा. विठ्ठल काय मिळवायचंय? पैसा कमावणं सामान्य कर्तव्य आहे. किती पैसे मिळवा, 10 रुपये संघ येत नाही. काय संघ येत आहे? फक्त पुण्य संघ येत आहे. आमच्या जाधव महाराजांनी पुढे होऊन हा कार्यक्रम केला सप्त्याचा, आणि बांधवांना तुम्ही सहकार्य केलं, हेच पुण्य फक्त तुमच्या कामी येणार आहे. ध्यानात. तुम्ही घरासाठी काय केलं अजिबात ते सोबत येत नाही. किती मोठा बंगला बांधला, किती मोठी गाडी घेतली, अजिबात सोबत येत नाही. इथं दान केलं का? इथं पंक्ती उठवल्या का? कथा कीर्तन ऐकलं का? त्यांनी सुद्धा पुण्य आहे. हरिनाम घेतलं का? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. लक्षात ठेवा, काय सोबत येत आहे? पुण्य सोबत येत आहे. म्हणून परोपकार करा, जनसेवा करा, दान धर्म करा, तांडले तानबू केले बघू भागवा, हरिनाम घ्या. किती मोठं पदरात पुण्य पडलं या पवित्र भूमीमध्ये सप्ताह करून आमच्या जाधव महाराजाच्या. अरे सद्बुद्धी आहे. जैशी ते पकळे का था कुटी परी बहुते जाते प्रगटी, तैशी सद्बुद्धी थे कुटी म्हणू नये. सद्बुद्धीला छोट कधी म्हणू नका. ती सद्बुद्धी महान बनवत असते माणसाला. सत म्हणजे सत्य. सत्य हा भगवान आहे. भगवंताकडे घेऊन जाणारा हा कार्यक्रम आहे. भगवंताशी तुम्हाला एकरूप करण्यासाठी हा कार्यक्रम आहे. आणि याच्यातून जे पुण्य आहे ते फार महान पुण्य आहे. अनंत पटीने अशा क्षेत्राच्या ठिकाणी जर हे ज्ञानदान घडवलं तर पुण्य आहे अनंत पटीने. काय सोबत येत आहे? पुण्य सोबत येत आहे. पैशापेक्षा पुण्य श्रेष्ठ आहे. पैसा कमावणं सामान्य कर्तव्य आहे, पुण्य कमावणं विशेष कर्तव्य आहे. हा बहादुरकीचा विषय आहे. हो, पुण्य कमावणं हा बहादुरकीचा विषय आहे, विशेष कर्तव्य आहे. पुण्यवानाची दुर्गती होत नाही बाबा. तुम्ही इथं पूजा करता, पूजा अर्चा करताय, हे पुण्य तुम्हाला अधोगतीला कधी जाऊ देत नाही. आहे यापेक्षा शास्त्र सांगतंय, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम होगील जीवखाणी. आहे यापेक्षा चांगल्या ठिकाणी चांगल्या कुळात पुन्हा माणसाचा जन्म मिळतो, स्वर्गातले देव म्हणता येतं. हे पुण्य वाया जात नाही. पुण्यवानाची दुर्गती होत नसते. आणि म्हणून काय करतं पुण्य? पुण्य माणूस बनवितंय, पुन्हा स्वर्गातले देव बनवतंय. पण पुण्य मुक्ती देत नाही. इथं कमी पडतंय पुण्य. मुक्त करण्याची ताकद पुण्यात नाही. मुक्ती कशाने? ज्ञानाने मुक्ती आहे. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, नो गिफ्ट इज ग्रेटर दॅन द गिफ्ट ऑफ नॉलेज. जगात ज्ञानापेक्षा काही श्रेष्ठ नाही. कोणतं ज्ञान? जगण्याचं ज्ञान वेगळं आहे. माणुसकीने वागणं, समाधानाने जगणं
तुमचा आत्मा माझा आत्मा एक आहे, आपण परमेश्वराच्या नात्याने एक आहेत, हा बोध होणं हे ब्रह्मज्ञान ते अखंड देतं समाधान. आणि म्हणून पैसा कमवणं सामान्य कर्तव्य, पुण्य कमवणं विशेष कर्तव्य, आणि पारमार्थ करून परमेश्वराची प्राप्ती करून घेणं, आत्मसाक्षात्कार करून घेणं आणि मुक्ती मिळवणं मानवी जीवनाचं मुख्य कर्तव्य. पैसा ठीक करतो परिस्थिती, पुण्य देतं उत्तम गती आहे, यापेक्षा चांगल्या ठिकाणी चांगल्या कुळात पुन्हा माणूस होता येईल, स्वर्गात ते देव बनता येईल. पण परमात्मा मिळाला तर मुक्ती आहे. पैशाने मिळेल सामान, किराणा मिळेल, कापड मिळेल, गाड्या मिळतील, माड्या मिळतील. पुण्य कमवलं सन्मान मिळेल, कुठेही जा चांगला माणूस आहे, सेवाधारी माणूस आहे, दानधर्म करणार आहे, जनसेवा करणार आहे, ज्ञानदान करणार आहे, आणि मग याला उत्तम गती आहे, पुन्हा माणसाचा जन्म आहे, पुण्यप्राप्ती आहे, सन्मान आहे. पण परमात्मा मिळाला तर तुमच्या जीवनात संसारात राहून कायम समाधान आहे. पण पैशाने सामान, पुण्याने सन्मान, आणि परमात्मा मिळाला तर कायम समाधान. म्हणून समाधानासाठी परमार्थ करा माझ्या बांधवांनो, माता माऊल्यांनो. हो, आणि त्याच्यासाठी सगळा हा ज्ञानदानाचा खटाटोप आहे, त्याच्यासाठी सगळे ग्रंथ आहेत, त्याच्यासाठी गीता आहे, त्याच्यासाठी गाथा आहे, त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी आहे, त्याच्यासाठी सप्ते आहेत. विठालो मग शरीर संपत्ती हे बेसमेंट आहे, ते चांगलं ठेवा. निर्व्यसनी जीवन जगावं माणसाने, व्यायाम करावा, रामदेव बाबाचा प्राणायाम करावा, सात्विक अन्न सेवन करावा, मांसाहार करू नये, हे घाण खाऊ नये. अन्न बिघडे तो मन बिघडे, पाणी बिघडे तो वाणी बिघडे. अन्न बदललं मन बदलत असतं, पाणी बदललं आवाज बदलत असतो. मग कृष्ण परमात्म्याने आपल्या सवंगड्याला, गोपाळगड्याला सांगितलंय, पा तुम्ही व्यायाम करत जा, तब्येती चांगल्या बनवा. व्यायाम करायचं काम तुमच्याकडं, खाऊ घालायचं काम माझ्याकडं. आणि म्हणून अनेक गवळणीच्या घरून दहे, दूध, तूप, लोणी चुरून आणून ते खाऊ घालायचे सवंगड्याला. मग अनेक गवळणीच्या तक्रारी यशोदा मातेकडे येऊ लागल्या. पहिली आली धावून तक्रार घेऊन, दुसरी आली आणि तिसरी आली. गवळणीच्या तक्रारी यशोदा मातेकडे येऊ लागल्या. तिसरी धावून आली, ती काय म्हणली तुम्ही आता ऐकलं. चौथी एक आली, ती काय म्हणली आता मी सांगतो. परवा लांबच्या घरात दारी निजला होता म्हातारा. म्हणले आमचं म्हातारं जोत्यावर झोपलं होतं, म्हणले शर्टन बनेन काढून झोपलं होतं. ते म्हातारं काय असं तुमच्यासारखं नव्हतं, हे बांबाटण्याची बांबाट नव्हतं.
अशी हातभर ढेरीवर होती त्याची. म्हणले काय केलं तुमच्या म्हाताऱ्याला? परवा आला मुच्या घरात, दारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा फोडला सायरा तयावरी. ताकाचा डेरा घेऊन आला म्हणले, म्हाताऱ्याच्या डेअरीवर टाकला, डेरा फुटला, ताक वाया गेलं, डेअरी दबली. आपला डेरा फुटायचा बरं का, ध्यानात ठेवा. माणसं जी मरणाला विसरली झोपी गेली, कर्तव्याला विसरली झोपी गेली, देवाला विसरली झोपी गेली, नुसत्या प्रपंचात दंग झाली ती झोपी गेली म्हणून सांगितलं. ही झोप आहे, अज्ञानाची झोप आहे. या झोपेतून जागा करायची. आता या दही हंडीमध्ये काय असतं बरं? दही आणि लाही आहे की नाही? काय असतं त्या दही हंडीत? दही एक असतं, लाह्या एक असतात. दही हा व्यापक परमात्मा आहे, देव आहे. लाह्या म्हणजे आपण माणसं, एक एक लाही म्हणजे एक एक माणूस, जीव. जीवाने देवाशी एकरूप होणं म्हणजे लाहीने दह्याशी एकरूप होणं हे जीव ब्रह्म ऐक्य आहे. हो, आपण लाह्या आहेत. हे दही का? दह्याशी एकरूप व्हायचं आहे त्या लाहीनी, तेव्हा या जीवाचं कल्याण आहे. हो. संसार किती मोठा केला तरी कल्याण होत नसतं. जीवाचं कल्याण परमात्मा मिळाल्यावर आहे, खरं ज्ञान झाल्यावर आहे. आणि मग नातांचा अभंग फार गोड, अवघे चित्रलोकी आनंदाची. आता बांधवांनो, माता मावल्यानो, हा अभंग मी पुन्हा सांगतोय. इथं नाथ बाबांना जनार्दन स्वामीच्या कृपेने भगवान दत्तात्रयाचा जो साक्षात्कार झाला, जे दर्शन झालं, आणि त्यावेळी त्यांच्या मुखातून हे शब्द बाहेर निघलेले त्यांना ठेवा, अवघे चित्रलोक्य आनंदाची. आणि ती ही भूमी पवित्र, तुम्ही भाग्यवान त्या भूमीत आलात. विठ्ठल अनेक गवळणीच्या तक्रारी आल्या. यशोदा मातेने कृष्णाला खडसावलं, म्हणले आता तो गावात राहायचं नाही. अरे तुम्ही गाय यशोदा माता रागवल्यानंतर कृष्ण परमात्म्याने आपल्या सगळ्या सवंगड्याला सांगितलं, आई रागवली, आता गावात थांबायचं नाही, सर्वांनी आपापल्या गायी घेऊन शेतात जायचं. मग आता हे गोपाल शेतात गेल्यानंतर एका जागावर बसतेत काय? खेळ खेळू लागले.
खूपच खेळ खेळले हो. पण जुन्या काळातला एक खेळ मी एक सांगतो आता. पक्वा माहिती का तुम्हाला? पक्वा जुन्या काळातला एक खेळ आहे बघा. आता हे झाले सगळे होतो तो हमामा होमरी सुरपट्या चेंडू फळी. हे जुने खेळ. त्याच्यात एक पक्वा म्हणून खेळ होता, तो आता बुडालाच जवळजवळ. माहिती का पक्वा बाळ? नाही, मी सांगतो. नाना तुम्हाला माहिती आहे पक्वा? शेरटन बनेन काढायचं, याला पक्वा म्हणतात. विठाला विठाला. मग एक गोपाळगडी म्हणला आता कवर खेळायची. निभाला पोटी बुंग राहून गेला गेले एक गोपाळगडी म्हणला आता कुठवर खेळायचं, खांदी भार पोटी भुकन काय खेळायचे. जवळजवळ आता 12:10 झाले. म्हणले कवर खेळायचं आता. पहा बांधवांनो, माता मावल्यांनो, हा जो काला आहे, ही जी राष्ट्रीय एकात्मता आहे, हे जे जीव ब्रह्माऐक्य आहे, हा जो परमोच्च आनंद आहे, हा प्रत्येकाला काला मिळाला पाहिजे. हा परमोच्च आनंद प्रत्येकाच्या जीवनामध्ये मिळाला पाहिजे. आणि 5000 वर्षापूर्वी गोपाळकृष्णाने जो काल्याचा प्रसाद आपल्या सवंगड्याला खाऊ घातला आणि तोच काला, त्याच पद्धतीचा काला आज या शूलीभंजन पर्वतावर, या पवित्र डोंगरावर, या पवित्र भूमीमध्ये, पवित्र दरबारामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे. खरं म्हणजे तुम्ही भाग्यवान आहेत या ठिकाणी काल्यासाठी येणार. तर 18 पगड जातीच्या सवंगड्याला, गोपाळगड्याला कृष्ण परमात्म्याने एकत्रित केलं. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, ही शिकवण आहे. कृष्ण परमात्म्याची शिकवण आहे, संतांची शिकवण आहे. बांधवांनो, माणूस एक जात आहे, माणूस की हा धर्म आहे. कुठं जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही आहे. कोणत्या गावात जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही, कोणत्या जातीत जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही, कुठं जन्मायचं आपल्या हातात नाही, कधी मरायचं ते आपल्या हातात नाही. फक्त मध्ये काय करायचं ते आपल्या हातात आहे. आणि मग काय करायचं? स्वाभिमानाने जगण्यापुरता पैसा मिळवायचा, पण किती पैसा मिळाला सोबत येत नाही, पुण्य सोबत येत आहे. आणि पुण्याच्याही पुढं परमात्म्याची प्राप्ती करून मुक्त होऊन जायचं आहे. म्हणून या 3 गोष्टी जीवनामध्ये करायच्यात. पैशापेक्षा पुण्य श्रेष्ठ, पुण्यापेक्षा परमात्मा श्रेष्ठ. आणि तो मिळाला, जीवनामध्ये शोक नाही, भय नाही, चिंता नाही, दुःख नाही. सगळ्यात मोठी भीती माणसाला कशाची बरं? मृत्यूचीच आहे. त्याच्यात पुढं नाही ना काही. आणि ज्या दिवशी तुम्हाला कळल मरणारा मी नाही, मरणारं शरीर आहे, मी आत्मा आहे, मी सच्चिदानंद आहे, तो भगवान आत्म्याच्या रूपाने इथं आहे, तो माझं स्वरूप होऊन बसलेला आहे. मी अजर आहे, मी अमर आहे. नैनन छिंदंती शस्त्राने नैनन धरती पाव का न चैनन क्लेदंती नो शोषिती मारुता. शस्त्राने तुटत नाही, पाण्याने भिजत नाही, अग्नीने जळत नाही, वाऱ्याने सुकत नाही, असा मी आहे. तो आत्मा आहे, ते परमात्म्यापेक्षा वेगळा नाही.
आणि हा बोध झाला, हरी आला हाता मग कैची भय चिंता. मग त्या जीवनामध्ये भय नाही, शोक नाही, चिंता नाही आणि दुःख नाही. मग दुःख मुक्त व्हायचं आहे, जीवनमुक्तीचा आनंद इथंच मिळवायचा आहे बांधवांनो. हो, आणि अशा पद्धतीने 5000 वर्षापूर्वी जो काला केला गोपाळकृष्णाने, त्याच पद्धतीने या पवित्र ठिकाणी काला होत आहे. आणि या काल्याच्या प्रसंगी या परिसरातले अनेक दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मला काही नावं माहीत नाहीत, पण सर्वांच्याबद्दल खूप आदर आहे, प्रेम आहे. आमच्या जाधव बाबाला तुम्ही खूप खूप मनातून सहकार्य केलं. बांधवांनो, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि हेच कामाला येणार आहे पुण्य. आणि आज माझं काल्याचं कीर्तन आहे. आमच्या भागातले दिग्गज मंडळी काही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मच्छिंदर बाप्पा गीते चेअरमन तेही या ठिकाणी आलेत, दिघोळ गावाहून आलेत. आमच्या जाधव महाराजांचं गाव आहे ते. जाधव महाराजावर खूप प्रेम करणारी माणसं आहेत, इथपर्यंत आलेत. त्याचबरोबर 2 माजी सरपंच आहेत आमच्या देवळ माळेवाडीचे. अखंड खूप जनतेची सेवा करणारे बांधव आहेत, 24 तास. आमचे पिराजी दगडे साहेब हे माजी सरपंच आहेत. आणि गहिनीनाथचे गीते हेही दिघोळचेच आहेत, हे माजी सरपंच आहेत. आमचे उद्धव नाना खुळे एक बागायतदार व्यक्तिमत्व आहे, परमार्थातलं खूप निष्ठावान असं व्यक्तिमत्व. वैजाळा गाव आहे त्यांचं. बंकट स्वामीचे शिष्य जे होते सुदाम बाबा, सुदाम बाबाचं आमच्या खुळे बाबा महाराजांच्या गावच्या बांधवाचं, वैजाळा गावचं खूप प्रेम असायचं. आमचे घोडके मामा आमच्यावर खूप प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे. माझे भाचे तिथं अरुण शेठ सामाजिक कार्यकर्ते, तेही आवर्जून उपस्थित झालेत. आमचे आवारे सर आहेत. आमच्या आवारे सरांनी अनेक लोकांची मुलं घडवली, डॉक्टर इंजिनियर बनवली. त्यांची मुलं डॉक्टर इंजिनियर झाली. आणि आमचे सुपुत्र, आमचे चिरंजीव, आमचे तुकाराम महाराज तेही उत्कृष्ट कीर्तन करतात. तेही आज समोर आलेत, तेही इथं येऊन बसलेले आहेत. असो बांधवांनो, चांगल्या ठिकाणी अशा ठिकाणी माणसाने गेलं पाहिजे, आपल्या जीवनाचं सोनं करून घेतलं पाहिजे. तुम्हाला तर बांधवांनो धन्यवाद देतो, माझ्या माता मावल्यांना सुद्धा धन्यवाद देतो. तुम्ही या ठिकाणी अन्नदान केलं, धनदान केलं, सेवा केली या ठिकाणी. आणि विशेष ज्यांनी हे ज्ञानदानाचं कार्य घडवलं, माझे परमस्नेही, मी तर मगा सुरुवातीला बोललो, त्यांचं वय खूप कमी आहे, पण एक सज्जन असं व्यक्तिमत्व, परमार्थातलं निष्ठावान असं व्यक्तिमत्व, शेकडो मुलं त्यांनी घडवलेत. असे हरिभक्तपरायण आमचे सखाराम महाराज जाधव, त्यांना तर मी खूप खूप लाख लाख धन्यवाद देतो. असो, माऊलीचं भजन घ्या. मृदंगाचार्याने खूप चांगली साथ दिली. तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. माझे हे गुणीजन काय गोड चाली लावल्या. मलाही वाटत होतं कीर्तनच बंद करू नाही, पण तुम्हीच पुन्हा म्हणला असतात, सखाराम बाबा कुठून हे महाराज आणले, काही त्यांना टाईम टेबल कळतो का नाही. असं महाराज हे चिंतेत टाकायसाठी नसतात, चिंता मुक्त करण्यासाठी असतात. त्याप्रमाणे तुमच्या जीवनात तुम्ही शोकमुक्त व्हावं, भयमुक्त व्हावं, चिंतामुक्त व्हावं, दुःखमुक्त व्हावं, जन्ममरणातून सुटावं, अशी भगवान दत्तात्रयाच्या चरणी, जनार्दन स्वामीच्या चरणी, अण्णाथ बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि
अभंग घेऊ आपला. केला मेले तुझी मोठा यावर भेटी